आली लहर केला कहर हा नवा शो लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि या क्षणी आपल्याबरोबर या शोचे दोन हुकमी एक्के आहेत ते म्हणजे केदार शिंदे, भरत जाधव, दोघांचंही मनापासून स्वागत. भरत दादा, एक नवा शो आणि एक नवा भरत आमच्यासमोर येतोय आणि एक नवं चॅलेंज आहे तुझ्यासाठी हे सगळं करणं. नक्की मुळात तुला काय आवडलं होतं की ज्याच्यासाठी तू पटकन हो म्हणालास या शोला? एकतर टी व्हीवर येणं मी जरा आदल्या काळात काही थांबवलं होतं, कारण चित्रपट प्रचंड चालू होते माझे. आणि आता एक मी चित्रपटांसाठी मी स्वतःहून एक छोटासा घेतलेला ब्रेक होता आणि त्या दरम्यान मला असं वाटतं होतं की चित्रपट तर करतोच आहे, पण मग टी व्हीला यायचं असेल तर थोडा एक चांगला आणि वेगळा प्रकार असेल तर ते करण्यात गंमत आहे, मजा आहे. जेव्हा केदारने मला एक संकल्पना सांगितली, मला प्रचंड आवडली की नाटकासारखाच प्रकार आहे, लाईव्ह परफॉर्मन्स आहेत, स्किट्स आहेत. म्हणजे स्किट्स म्हणण्यापेक्षा छोटे छोटे स्किट नाही आहेत, एक विषयाला धरून आम्ही ते पूर्ण एपिसोड आम्ही मजा करतो आणि विषय पण आपल्या आजूबाजूचे सर्वसामान्य माणसाला भेडसावणारे विषय आहेत, पण ते अगदी मार्मिक पद्धतीने मनोरंजन पद्धतीने आपण लोकांसमोर मांडतो आहे. त्यात तो विषय पण हँडल करायचा आहे आणि त्यात सूत्रधार अशा दुहेरी तिहेरी भूमिकेत मी काम करतो आहे. आणि प्लस समोर ऑडियन्स आणि एकंदरीत होणारा गोंधळ, आणि ह्या गोंधळात दिग्दर्शक असणारा आमचा मित्र केदार, जो गोंधळ चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत अगदी मनोरंजकदृष्ट्या लोकांसमोर मांडणारा आणि गोंधळ घालणारे, गोंधळ करणारे हे बाकीचे कलाकार म्हणजे क्रांती रेडकर आहे, कमलाकर सातपुते, आशिष पवार, जनार्दन लवंगारे आहेत, नंतर प्राजक्ता आहे आणि आमचा मुकेश. ही छान टीम केदारनी गोळा केली. तर मला असं वाटतं की मी जास्त बोलण्यापेक्षा ही गंमत, मुळात जी गंमत आहे, रियालिटी शो म्हणतात रियालिटी शो, मला असं वाटत नाही की हा रियालिटी शो जर आम्ही सादर करत असू ते एक वेगळ्या धाटणीचा वेगळ्या पद्धतीचा असेल याची गॅरंटी मला आहे. आणि ज्या पद्धतीने केदारने समजवलं, ज्या पद्धतीने शूट होते, त्यावर नक्कीच आम्हाला असं वाटतं की लोक नक्कीच एन्जॉय करतील. केदार सर, आजपर्यंत जेवढे आम्ही तुमचे शो पाहिले प्रत्येक वेळेस तुम्ही पायोनियर ठरलेत काहीतरी वेगळं देण्यामध्ये. फार अगदी मधु इथे आणि चंद्र तिथेपर्यंत आपण म्हणजे सुरुवातीपासून तुमचा प्रवास सारखा बघायला गेला टी व्हीवरचा विशेष करून, तर दरवेळेस काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आली लहर केला कहरमध्ये असे नेमके काय ॲस्पेक्ट्स होते जे तुम्हाला वाटले की हे आता मला व्यक्त केलं पाहिजे आणि हे लोकांसमोर आणलं पाहिजे? मध्यंतरीच्या काळात हर्बेरियमच्या निमित्ताने, हर्बेरियम म्हणजे सुनील बर्वे, आम्ही 5 दिग्दर्शक आणि सुनील बर्वे आम्ही सगळेच लंडनला गेलो होतो. आणि लंडनला मी ब्रॉडवेचा जो प्रकार आहे तो पाहिला आणि मला असं वाटलं की अशा पद्धतीचं रंगभूमीवर आपल्या सादर व्हायला पाहिजे. त्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही ढँटाडँटच्या निमित्ताने केला. ढँटाडँट भरतनीच प्रोड्यूस केलं होतं. पण ना कुठेही आम्ही ते सेट्स वगैरे आहेत ना, ते प्रत्येक थिएटरला आम्हाला न्यावे लागतात. जे काही चमत्कार घडवायचे ते असे एका ठिकाणी नाही घडू शकत. त्यानिमित्ताने कलर्सनी विचारणा केली की तू असा शो करशील का? मला असं वाटलं की ब्रॉडवेचा जो थिएटरचा एक भाग आहे त्या पद्धतीचा शो आपण जर डिझाईन केला तर जे सुरू आहे आता टेलिव्हिजनवर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल. नंबर 2, मी ओळखला जातो तो टिपरेमुळे, चकटपूमुळे, घडले बिघडलेमुळे. मी जेव्हा जेव्हा सर्वसामान्य माणसांना रिलेट होणाऱ्या गोष्टी सादर केल्या त्या लोकांना खूप भावल्या. पण या सगळ्या करताना मनोरंजन कुठेच बाजूला ठेवलं नाही. त्यामुळे मनोरंजन ते ठेवायचंच, पण ना ते जे विषय आहेत ना, म्हणजे आता रस्त्यातले खड्डे आणि ते खड्ड्यांचा सगळ्यांनाच त्रास होतोय, तसा या फॅमिलीमधल्या लोकांना पण त्रास होतोय. मग त्याच्यावर ते काय उपाय काढतात, आता हे खूप मनोरंजक पद्धतीने आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मार्मिकपणा आहे त्याच्यामध्ये आणि माझे एक्सलंट ॲक्टर्स आहेत. सो तुम्ही नीट बघितलं तर ज्या पद्धतीने तो भव्य दिव्य प्रमाणात मी सेट लावला आहे, ते शूट होतं आहे 10 कॅमेऱ्यांनी, लोकांना काहीतरी नवीन बघण्याचा आनंद निश्चितच मिळेल. बरं दादा, आजपर्यंत तू एवढ्या वेगळ्या वेगळ्या भूमिका केलेल्या असतं, हे बाबूराव आणि त्याचं सगळं जे कुटुंब आहे, तर त्याच्यामध्ये नेमकी काय धमाल आहेत त्याबद्दल आम्हाला काय सांगशील? मी वेगळ्या भूमिका केल्या तर त्याला सर्वसामान्य माणसाची त्याला एक छटा ठेवतच आम्ही ते वर्कआउट केल्या त्या भूमिका. ह्यातही बाबूराव, जसं केदार म्हणतो, बाबूराव आणि त्याची एक फॅमिली आणि मग तो शेजार पाजार आणि एकंदरीत त्या फॅमिलीत होणारे गोंधळ, त्यात असं मला वाटत नाही की फार वेगळं काय करतो आहे, पण प्रत्येक वेळेस विषय वेगळे असणार आहे, त्यामुळे करताना ती गंमत वेगळी असली याची खात्री मात्र नक्की आहे. आणि मग एक अँकर म्हणून एक वेगळा पॅटर्न केदारने फार चांगल्या पद्धतीने वर्कआउट केलं आहे. एक अँकर म्हणून एक पडद्याच्या पुढे बोलतो आणि मागे असणाऱ्या फॅमिलीचा गोंधळ, प्रॉब्लेम, आणि नंतर परत पडदा पडल्यानंतर समोर एक अँकर एका पद्धतीने बोलतो आहे. तर मला असं वाटतं की हे जरासं युनिक वाटतं.
ह्यातनं सगळे केदारने थिएटरला काम करणं, स्टेजवर काम करणं लोकांनाच बोललं आहे. कारण तो स्टेजचा फील आणि मग होणार तो परफॉर्मन्स. असं नाही की आम्ही परफॉर्मन्स जरा 2 वाक्य बोलले, थांबले, 3 वाक्य बोलले, असं नाही आहे. तो पूर्ण स्किट मोठा परफॉर्मन्स आम्ही डायरेक्ट लाईव्ह करतो आहे. त्याच्या एक दिवस आधी रिहर्सल करतो, दुसरी तो प्रेझेंट करतो आहे. त्यामुळे नाटकाचा जो रिस्पॉन्स, नाटकाची जी इम्पॅक्ट आर्टिस्टनं आम्हाला मिळतो आहे, तो इम्पॅक्ट त्या कार्यक्रमातून नक्कीच मिळतो आहे. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो की बरं दादा, जेव्हा जेव्हा तू म्हणजे असं ऑडियन्स समोर असतोस, तेव्हा लाईव्ह ऑडियन्स समोर असतो, तेव्हा तू जास्त खुलतोस परफॉर्मन्स करताना. तर तुला देखील करताना नाही तर खरं एरवी टी व्ही करताना थोडा माणूस कंटाळून जातो. पण तसं दिसत नाही. तू आत्ता इतके तास जरी काम करून तसा फ्रेश दिसतोय. तर त्यामागचं तेच कारण आहे. ऑडियन्स आहे म्हणतो आम्ही आहोत आणि लाईव्ह ऑडियन्स जेव्हा असतो तेव्हा आपण नक्कीच लाईव्ह असायला लागतं. आणि आता रात्री 12 वाजता जरी बोललास की तो एक अजून राहिला, अजून नीट करायचं आहे, तर ती एनर्जी मी ठेवतो आणि ठेवायलाच आहे. बरं केदार सर, मला सांगा की म्हणजे थोडंसं मुद्दाम मुक्त छंद थोडंसं फॉर्मॅट ठेवलेलं आहे. जेव्हा आता तुम्ही म्हणता ब्रॉडवेचा एक थोडासा फील तुम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे, पण तरी देखील वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा त्यामध्ये असतात तेव्हा दिग्दर्शकापुढे पण कोणाला कुठे थांबवायचं आणि कुठल्या गोष्टीचं म्हणजे सूर कसे लावायचे परफेक्ट, ते देखील एक मोठं चॅलेंज असतं. तर ते चॅलेंज तुम्हाला देखील या शोमध्ये वाटतं का? मला चॅलेंज वेगळ्याच गोष्टींचं महत्त्वाचं वाटतं. मला चॅलेंज मी आणि भरत एकत्र काम करण्याचं वाटतं. मला चॅलेंज मी पुन्हा टेलिव्हिजन करण्याचं वाटतं. कारण जो एक काय बायोडेटा माझा आहे किंवा मी आणि काम केलं आहे भरतबरोबर, त्याचा एक बायोडेटा आहे. याचं कुठे प्रेशर असतं. मला काय वाटतं माहिती ना की आम्ही ना सगळे एकांकिका स्पर्धेमधून आजपर्यंत काम करत आलो. म्हणजे आम्ही आता फिल्म्स पण करायला लागलो, सगळ्या गोष्टी करतो. पण करूया यार, काहीतरी झपाटून करूया, पॅशननी काहीतरी सादर करूया, ही अजूनही मनामध्ये ती इच्छा आहे, ती आग आहे प्रत्येकाच्या. आणि ती आग आहे म्हणून कलावंत म्हणून आम्ही जिवंत आहोत. मला याच्यात कौतुक जास्त वाटतं. आता मी माझं प्रोडक्शन आहे, केदार शिंदे प्रोडक्शनतर्फे ही सिरियल निर्मिती होते. पण माझे सगळे मित्र आज इतके, भरत तर माझा खूप जिवलग मित्र आहे, पण बाकी सगळे इतके आता टॉपचे कलाकार आहेत. पण त्यांच्यामधला जो उत्साह आहे किंवा प्रेक्षकांप्रती एक सिन्सिअरिटी आहे प्रत्येक कलावंताची, ती अजूनही मी जेव्हा एकांकिका करत होतो तशाच पद्धतीची आहे. सो आता लहर तर आम्हाला आली आहे म्हणून टेलिव्हिजन करायला आलो. आता कहर कसा होतोय तो फक्त टेलिव्हिजनवर बघायचा. नक्की कहर होईल अशा तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि पुढच्या या सगळ्या वाटचालीसाठी दोघांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. आली लहर केला कहर या कार्यक्रमात ज्यांना खरोखर लहर आली आणि ते कहर करण्यासाठी सज्ज झालेत अशी एक साल मंडळी आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की काय काय धमाल ते करणार आहेत. क्रांती, सगळ्यात पहिले फार असे 2 महिने आणि एका वेगळ्या लुकमध्ये तुम्हाला दिसतेस, तर काय काय धमाल करणार आहेस या शोमध्ये? नवा शो आहे त्यामुळे नवी उत्सुकता असेलच. हो, मेनली हा शो अशासाठी इंटरेस्टिंग आहे कारण की ह्याच्यात अनेक जाणते कलाकार अनेक रोल्स करणार आहेत. त्यामुळे ॲज अन ॲक्टर ऑल्सो मला खूप चॅलेंजिंग वाटतं की एक शो करतोय आपण टी व्हीवर आणि मग तेच आपण अनेक वर्ष करतो, त्यापेक्षा रोज काहीतरी वेगळं करायला मिळेल ह्याचं एक विशेष सुख. त्याउपर जाऊन केदारचं डिरेक्शन, चॅनल इतका छान आणि त्यावर भरत जाधव ह्यांच्याबरोबर काम करायची संधी पुन्हा एकदा नव्याने. इतकी वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे ते एक विशेष ट्युनिंग आहे. आणि म्हणजे आपण म्हणू ना म्हटलं की ताकभात कळतो, तसं माझं आणि भरतचं आहे. सो इट्स सो मच फन. And the best part of this whole show is the team. तू स्वतः देखील उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट आहेस, तर त्याचा देखील तुला उपयोग येते, तू वापर करताना मला दिसतो. सगळं जे येत आहे ना, आम्हाला आधीच एक रूल सांगितलेला आहे, जे येत आहे ते तुम्हाला सगळं करायचं आहे. त्यामुळे आम्ही नाचतोय, आम्ही गातोय, आम्ही मिमिक्री करतो आहे, आम्ही नाटिका करतो आहे, तर सगळ्याचा एक फ्लेवर ह्याच्यात बघायला मिळणार. सो एक परिपूर्ण शो, एंटरटेनमेंट शो काय असतो तर आली लहर केला कहर. तुमचं पण असंच मत आहे का कमलाकर सर? कारण आम्ही पण तुम्हाला आजपर्यंत एवढ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे, तुमचा खरा रंग कोणता ते आम्हाला कळत नाही. तर ह्यात नक्की कोणकोणत्या वेगवेगळे गोष्टी करत, किती मोठी लहर आलेली आहे आणि काय काय कहर करताना दिसणार त्याबद्दल? भरपूर लहरी असं ते कॅरेक्टर आहे. आणि याच्या एकच कॅरेक्टर नाही तर बरीचशी कॅरेक्टर सगळेच प्ले करणार आहेत. जसं क्रांती म्हणाली तसं की अशा प्रकारचा शो करायला मिळणं म्हणजे खरंच म्हणजे प्रत्येक कलाकाराला म्हणजे हवंसं वाटणारच असतं. कारण एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिरेक्टर लेखक केदार शिंदे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम, म्हणजे भरत आहे, को आर्टिस्ट म्हणजे सगळेच, म्हणजे क्रांती आहे, संतोष आहे, आशिष आहे, किंवा जनार्दन काका आहेत, किंवा प्राजक्ता आहे, इवन मुकेश जाधव आहे. म्हणजे आपल्या फेवरेट कलाकारांबरोबर काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराची इच्छा असते आणि सगळेच माझे फेवरेट आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते.
संतोष, हा असा फॉर्मॅट असला की तुमचा हात कोणी धरू शकत नाही, कारण तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहात, उत्कृष्ट लेखक आहात, दिग्दर्शक आणि अभिनेतासुद्धा आहात. तर मुळात जेव्हा हा शो तुम्हाला विचारला तेव्हा तुम्ही तर कहर करायला उत्सुकच आहात हे आम्हाला माहिती आहे, पण तरी देखील तुम्हाला काय चॅलेंज वाटलं होतं? कारण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही दिसणार आहात, तर त्याचं एक ॲडेड चॅलेंज तुम्हाला वाटलं का? मुळात पहिली मी ते भूमिका करतो, कारण आतापर्यंत फक्त नाटकं डिरेक्ट करत होतो, लिहित होतो. चॅनलला तसं काही म्हणजे अशा प्रकारचा शो मी केला नव्हता. पहिल्यांदाच मी हा शो ॲज अ ॲक्टर म्हणून करतो. जेव्हा काहीतरी काहीच करत नव्हतो, शिकण्याचे दिवस होते, तेव्हा जनार्दन काकांना पाहून जे काही कलाकार ज्यांना पाहून शिकवतात, जनार्दन काका एक होते. त्यानंतर ज्यांच्याबरोबर धडपड करत होतो काहीतरी करण्यासाठी, ते केदार आणि भरत ते बरोबर आहेत. नंतर जेव्हा काहीतरी करण्याची संधी मिळाली यदाकधीपासून, तेव्हा कमलाकर आणि आशिष माझ्याबरोबर होते. त्यामुळे असेच प्रत्येक स्टेजवरची मित्रमंडळी बरोबर आहेत, त्यामुळे काम करताना खूप मजा येते. एकमेकांचं इतकं सॉलिड बाँडिंग आहे. आणि दुसरी गोष्ट, केदारचं एक खासियत आहे की तिने आम्हाला आधीच सांगून ठेवलं आहे की तुम्ही सुटा, तुम्हाला जे वाटेल तुम्ही करा, जे नको ते मी बघेन, लगाम त्याच्या हातात असतो. त्यामुळे करताना खूप मजा येते. आणि दुसरी गोष्ट, जे कालिदासाचं एक वाक्य आहे की नाना रुची रसिका देई केवळ नाटक बरे समाधान. तर मी असं म्हणेन की हा असा प्रोग्राम आहे की नाना रुची रसिकांना तो नक्कीच दिसेल. कोणाला डान्स आवडतो, कोणाला कॉमेडी आवडतं, कोणाला इमोशन आवडतं, कोणाला काहीतरी वैचारिक आवडतं, कोणाला काही सोशल मेसेज आवडतो. काही ना काहीतरी ठासून भरलेला माल मसाला ठासून भरलेला असं फुल पॅकेज ऑफ एंटरटेनमेंट असं हे फुल पॅकेज आहे. सो मला वाटतं आबालवृद्धांनी आपल्या घरी एकत्र बसून संपूर्ण पारिवारिक मनोरंजन आहे, याचा प्रत्येकजण आस्वाद घेते याची आम्हाला खात्री आहे. आशिष, आजपर्यंत म्हणजे आम्ही तुम्हाला कॉमेडी एक्सप्रेसमध्ये बघत होतो, कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये बघत होतो, तिकडे एक वेगळी कॅरेक्टर तुम्ही दरवेळेस प्ले करत होता. पण हा जेव्हा शो आला, तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात काय चॅलेंज वाटलं? इथे पण तीच मजा आहे, पण वेगळ्या अंदाज. अर्थात इथे खूपच मजा. आणि मला जास्त इंटरेस्टिंग काय वाटलं ना, की आम्ही सगळेच थिएटर करून आलेलो आहोत, म्हणजे रादर अजूनही करतो आहे, पण इथे काम करताना सुद्धा एक थिएटरचंच फील आहे. म्हणजे तुम्ही जर सेट बीट बघितलं असेल ना, तर हे थिएटरच आहे. त्याच्यामुळे काम करताना ऑडियन्स आहे समोर, एक इन्स्टंट रिॲक्शन पण मिळते. त्याच्यामुळे ना काम करताना असं वाटतं की आम्ही थिएटरमध्येच काम करतो, एखादं नाटकच करतो असंच वाटतं. आणि आजूबाजूला इतके मातब्बर लोक आहेत, जनार्दन काका आहेत, प्राजक्ता आहेत, कमलाकर, संतोष, म्हणजे केदारबरोबर मी कधी काम केलं नव्हतं. मी फर्स्ट टाईम केदारबरोबर काम करतो, म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर पहिल्यांदा मी केदारबरोबर काम करतो. त्याच्यामुळे ती एक इच्छा होती. आणि ज्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकामुळे खरं तर मला एक कलाकार म्हणून ओळख मिळाली, असं संतोष पवार, याची मी 3 सलग नाटकं केली होती. त्याच्यावर मी पहिल्यांदा काम करतो आहे. त्यामुळे हे असे सगळे एक काय म्हणतात त्याला, एक काय म्हणतात आपण त्याला, ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी, तर त्याच्यामुळे मला ही सिरियल करावीशी वाटली. एकदा एका टी व्ही मालिकेमध्ये आता तू फार घरोघरी फेमस झालेली असेल, त्यानंतर असा एखादा शो करणं म्हणजे खरंच एक मोठं थोडंसं आर्टिस्ट म्हणून पण थोडी रिस्क असते. तू मुळात का स्वीकारलास? रिस्क नाही, भाग्य म्हणायला पाहिजे की थँक गॉड सरांनी मला हा शो विचारला आणि त्यांना असं वाटलं की मी करू शकेन. आणि सगळे दिग्गज आहेत आजूबाजूला, त्यांच्याकडे बघून शिकण्याचा प्रयत्न करते आहे. आणि काय म्हणूया ना, एन्जॉय करते आहे. मला पण माहिती नाही माझ्यात काही हिडन गुण असतील, मॅडनेस असेल, तो मला वाटतं ह्या निमित्तानं बाहेर येईल यांच्या सगळ्यांच्या साथीनं. आणि कलर्सवर आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचं शो आहे. म्हणजे नॉन फिक्शन आहे, पण ही कॉम्पिटिशन नाही किंवा स्किट्सचा मिळून एक चंक असा नाही. नाच आहे, गाणं आहे, कॉमेडी आहे, मग फुल पॅकेज आहे. तर मला वाटतं 1 तास हा एक धमाल 1 तासाचं मनोरंजन करणारा भाग असणार आहे. सगळं रेकॉर्ड केलं आम्ही, मान चिकणे, आता आम्ही जे मागू ते तुला द्यावं लागणार आहे. काय हवं ते घ्यावं, पण मला ते परत द्या. जेव्हा कॉमेडीचा विषय होतो तेव्हा तुमचा हात कोणी धरू शकत नाही, आजही सगळेजण मान्य करतात. आणि आता इथे तर या फॉर्मॅटमध्ये तर जास्त स्कोप आहे. तर तुम्हाला काय वाटतं मुळात सगळ्यात? माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर या शोमधली माझी भूमिका भूतो न भविष्यती, म्हणजे यापूर्वी कुणी अशी भूमिका केली नसेल आणि यापुढेही कुणी करणार नाही. भूतो न भविष्यती एवढ्यासाठी की माझी भूमिकाच भूताची आहे. पण हे भूत असं आहे की जे कुणी आत्तापर्यंत केलं नसेल, असं यापुढे करणार नाही. कारण त्या भूताची अशी काय गोची झाले, असं काय अडकले
तरी ते अतरंगी एवढं आहे, कधी त्याला लहर येते आणि कधीही कहर करतो. बरं मुकेश, एवढे सगळे हे दिग्गज कलावंत आणि त्यांच्यासोबत तुला काम करायची संधी मिळते, तर कसं वाटतं मुळात? आणि हा शो तुला वाटतं का की जे तुझं पोटेन्शियल आहे त्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल? खरंच ॲक्च्युली मी सर्वप्रथम केदार सरांचा आणि कलर्स मार्टचे खूप खूप आभार मानतो, कारण हा शो करायला, ह्या शोचाही मी एक भाग आहे. त्यामुळे खरंच मी खूप मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि खरंच खूप दिग्गज मंडळी आहे, सगळ्यांबरोबर सगळी इतकी वर्ष काम करतात. केदार सरांबरोबर पहिल्यांदाच काम करतो आहे, त्यांचा एक वेगळा अनुभव. संतोष सरांबरोबर काही नाटकं केली पण त्यांचा एक अनुभव, असं सगळ्यांचे अनुभव एकत्र अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे माझ्या अनुभवात अजून भर पडते, ह्याचा मला खूप आनंद आहे.